गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मित्र हो, नेतृत्व म्हणजे प्रेरणा देण्याची क्षमता नसून दृष्टीचे वास्तवात रूपांतर करण्याची क्षमता। असंच सरस्वती विद्यालयास लाभलेले नेतृत्व म्हणजे विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री संतोष विश्वनाथ भातखंडे सर। शासनाच्या नियत वयोमानानुसार सर आपली 33 वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून आज 31 जानेवारी 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत। सरांच्या या यशस्वी वाटचालीचा प्रवास या ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून सादर करताना आम्हास विशेष आनंद होतो आहे। सरस्वती विद्यालयाचे माजी शिक्षक कैलासवासी वील तथा विश्वनाथ भातखंडे सर व कैलासवासी शैलजा भातखंडे मॅडम यांच्या पोटी 27 जानेवारी 1966 रोजी संतोष भातखंडे सर यांचा जन्म झाला। सरांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोरेगाव येथे पूर्ण केले व पुढे 12वी नंतर इतर व्यावसायिक शाखांची निवड न करता शास्त्र शाखेतून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज ऑफ सातारा येथे पूर्ण केले व पुढे B.Ed पूर्ण करून आपल्या आईवडिलांप्रमाणेच ज्ञानदानाचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवला। सरांनी सुरुवातीला न्यू इंग्लिश स्कूल शिरढोण व नंतर कोकणात काही वर्ष सेवा केल्यानंतर 1990 मध्ये दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्यालय कोरेगाव येथे सरांची नियुक्ती झाली। ज्ञानदानाचे बाळकडू मिळालेले सर अल्पावधीत विद्यार्थीप्रिय झाले। 1990 ते 92 या कालखंडानंतर सरांची त्रिपुटी येथे बदली झाली। त्रिपुटी सारख्या ग्रामीण भागात काम करताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी खूप परिश्रम घेतले। 1992 ते 2005 या काळात सरांनी घेतलेल्या परिश्रमामुळे सरांच्या प्रती विद्यार्थ्यांच्या मनातील आदर आजही कायम आहे। तदनंतर पुन्हा सरांची सरस्वती विद्यालय कोरेगाव येथे बदली झाली। 2006 साली सरस्वती विद्यालयात इयत्ता 8वी सेमी इंग्लिशची सुरुवात झाली आणि गणित विषयाची जबाबदारी ही सरांच्यावर आली। सरांची अध्यापनाची पद्धती यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित या विषयाची आवड निर्माण झाली आणि याचाच परिणाम म्हणून याच बॅचने पुढे SSC बोर्ड परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 मार्क मिळवून एक वेगळा विक्रम केला। पुढे 2014 मध्ये मुख्याध्यापक पदाची सूत्रे सरांच्या हाती आल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय किशोर बापू बाचल यांच्या प्रेरणेने संस्थेच्या या मातृशाखेमध्ये भौतिक सुविधांबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी नवनवीन उपक्रम सुरू करण्यात आले। साहेबांच्या काळात संस्थेचे संस्थापक कैलासवासी अप्पासाहेब कुलकर्णी व भूदाते कैलासवासी भिकुताते बर्गे पाटील या विभूतींच्या स्मृतिप्रित्यर्थ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली 18 जानेवारी ते 4 फेब्रुवारी कृतज्ञता पंधरवड्यास प्रारंभ झाला। विद्यालयाच्या उज्ज्वल निकालाच्या परंपरेमुळे वाढत्या विद्यार्थी संख्येची गरज ओळखून सरांनी संस्थेकडे केलेल्या मागणीनुसार 4 मजली सुसज्ज इमारतीचं बांधकाम हे पूर्णत्वास आलं। अगदी भूमिपूजनापासून ते पूर्णत्वापर्यंत सरांनी आपलं योगदान दिलं। छोटा गंधर्व रंगमंच नूतनीकरण, आतील वरांड्यामध्ये पेवर्स ब्लॉक, कलादालन,
स्वतंत्र ग्रंथालय आणि सुसज्ज मैदानही साकारण्यात आलं. या भौतिक सुविधांबरोबरच डिजिटल क्लासरूम, स्मार्ट टीव्ही या सुविधा देखील याच काळात सुरू करण्यात आल्या. इयत्ता 10वी गुणवत्ता वाढीसाठी ग्रहभेट प्रकल्प, दत्तक शिक्षक पालक योजना, साप्ताहिक चाचण्या, सरप्राईज टेस्ट, सराव परीक्षा तसंच इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत विद्यालयातील प्रथम 3 क्रमांकांना 1,00,000 रुपयांचे बक्षीस देणारी ही एकमेव शाळा आहे. आणि या सर्व उपक्रमांचं योगदान जातं ते विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री भातखंडे सर यांना. भौतिक आणि गुणवत्तेच्या दृष्टीनं परिपूर्ण असलेल्या विद्यालयास यापूर्वी 2 वेळा माननीय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते स्वच्छता मॉनिटर पुरस्कार प्राप्त झाला. तसेच ISO प्रमाणपत्र मिळवणारी ही शाळा, याचा आम्हास अभिमान वाटतो. साहेबांच्या या कल्पक नेतृत्वामुळे साहेबांना यापूर्वी माननीय खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते 2021चा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या सर्व प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत असताना सरांनी आपले छंद, आवड देखील जोपासलेले आहेत. जरंडेश्वर हे सरांचं श्रद्धास्थान आणि गेले कित्येक वर्षापासून सरांचे आठवड्यातील 1 दिवस जरंडेश्वर ट्रेकिंग हे चुकलेले नाही. सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणं हा सरांचा स्थायी भाव असल्याने सरांचा मित्र परिवार हा फार मोठा. आदरणीय सरांच्या या एकंदरीत वाटचालीत सरांच्या सुविद्य पत्नी, सरांचे बंधू, त्याचप्रमाणे सरांचे सुपुत्र संकेत आणि सुकन्या श्वेता यांचंही मोलाचं योगदान आहे. आदरणीय सरांच्या रूपाने सरस्वतीला एक नेतृत्व लाभलं हे सर्व विद्यार्थी आणि आम्हा शिक्षकांचं भाग्य समजतो. सरांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.